नमस्कार, मी नम्रता. पाटील सिस्टम अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला फक्त 10 मिनिटात खोबऱ्याच्या पावडरची कुरकुरीत वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर मी खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे. आता ही आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. फुल भरून असं दाबून दाबून भरायची आहे. हे बघा अशी दाखवल्याप्रमाणे. तर 1 वाटी आपल्याला खोबऱ्याची पावडर घ्यायची आहे. तर वजनाने ही 100 ग्रॅम आहे. आणि त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. तर साखर आपल्याला फुल भरून घ्यायची नाही आहे. तर साधारणतः अर्धा इंच कमी साखर घ्यायची आहे. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ताटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे. ही तयारी आधी करायची आहे म्हणजे आपल्याला वडी बनवायला सोपं जातं आणि पटकन पण होतं. आता मी कढई गरम करायला आधीच ठेवली होती. तर कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्याच्यात ही साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आता ही साखर आहे ना विरघळून घ्यायची आहे. त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. तर गॅस थोडासा कमी जास्त करून एक 5 मिनिटामध्ये साखर विरघळते. आणि सतत हलवत राहायचं आहे. जळवून द्यायची नाही आणि भांडं जाड ठेवायचं. ते बघा साखर विरघळायला लागलेली आहे. अगदी 10 मिनिटातच ही वडी बनते. कुठे आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं असेल ना तर ह्या अशा वड्या पटकन नेता येतात. कारण थोडंसं गोड असं काहीतरी कुरकुरीत खायला आवडतं. आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे साखर विरघळून घ्यायची आहे. आणि जी चमच्याला लागलेली आहे ती पण लगेच काढून घ्यायची. चमचा कढईत ठेवा म्हणजे लगेच निघणार. आणि ती पण पूर्ण फोडून घ्यायची आहे. तर साखर आपली विरघळलेली आहे. आता साखर विरघळली की लगेच आपल्याला याच्यामध्ये 1च चमचा तूप घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं हात फास्ट चालवायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचं आपल्याला. आणि जे खोबरं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पटकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे. आता लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे खाली ताटावर. आणि गरम गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे. एकदम हात फास्ट चालवायला लागतं ह्या टायमाला. आणि थोडं थोडंच करून करायचं. तुम्ही म्हणाल एकदम मी 200 ग्रामचं करायला जाईल तर व्यवस्थित होणार नाही. तुम्ही 2 वेळा 3 वेळा करा पण थोडं थोडं करूनच करायचं. आणि एकदम पातळ लाटा. जास्त जाड लाटलं ना तर थोडं खायला त्रास होतो. पातळ लाटलं ना म्हणजे खाता पण येते, चांगली कुरकुरीत लागते. म्हणजे थोडीशी जाड झाली होती तर एकदम पातळ लाटून घ्या. आणि लगेचच कापून घ्यायची आहे. तासात थोडी असल्यामुळे ती पटकन आपल्याला होते. पण जास्त करायला गेलो ना की लगेच टाईट होते. मग व्यवस्थित वड्या पडत नाही त्याच्या. म्हणून थोडं थोडं करूनच बनवायचं. मी 100 ग्रॅमचं खोबऱ्याचीच बनवायची. हे बघा कापून पण झालेली आहे. आणि लगेच तुम्हाला सुकवायची असेल तर पंखा लावून सुकवा, नाही तर असंच ठेवून द्या. 15 ते 20 मिनिटात सुकते. चांगली कुरकुरीत होते. आता मी काढून दाखवते. 20 मिनिटं ठेवलेली मी. पूर्ण थंड झालेला आहे. तूप लावल्यामुळे व्यवस्थित निघते. तर तुम्ही उपवासाच्या दिवशी अशी तिळाची वडी बनवून बघा. प्रवासात नेण्यासाठी झटकीपट बनते आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत वडी बनते ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.